जालन्यात राजकीय वातावरण तापले। रतन लांडगे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। जालना शहरात सध्या कडाक्याची थंडी असली तरी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापू लागले आहे। याच घडामोडींचा भाग म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, कल्याण दळे, ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवान, बदर चाऊस आणि शहराध्यक्ष अतिक खान यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। मान्यवरांनी लांडगे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रभाग 16 मधून लढणार निवडणूक। पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना रतन लांडगे यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली। प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। बदलणारं राजकीय गणिते। रतन लांडगे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे केवळ प्रभाग 16 मध्येच नव्हे तर जालना शहरातील इतर भागांतील राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यांच्या जनसंपर्कामुळे काँग्रेसची ताकद वाढणार असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। लांडगे साहेब, आज आपला पक्षप्रवेश झाला, काय सांगाल? साहेब, आज माझा पक्षप्रवेश झाला आहे। आज काँग्रेस पार्टीचे मला सगळ्यांचे नाव घेता येणार नाही, पण सगळे मोठे पदाधिकारी जे आहेत काँग्रेस पार्टीचे ते सगळे माझ्या घरी येऊन माझ्या घरी स्थानिक माझ्या घरी मी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। आणि प्रवेश यासाठी केला आहे की काँग्रेस पार्टी सगळ्यांमध्ये उत्तम चांगली आहे की गोरगरीब लोकांचे कामं करते आणि लोकांना मदत करते। तुम्ही सगळी छानबीन केली आहे, तर मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्या वार्ड क्रमांक 16 मध्ये मी इच्छुक आहे उमेदवार म्हणून। मी नक्कीच मी निवडून येणार होते, पण माझ्यासोबत जे अजून 3 पॅनल आहे, म्हणजे आम्ही 4 पॅनल आहे, ते 100% आम्ही चारी पॅनल आम्ही इथून जिंकून येणार आहे अशी मी इच्छा प्रकट करतो। तर याच्यावर लक्ष करून सगळी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कमिटीने मला एकदा संधी द्यावा आणि ह्या क्षेत्रामध्ये मला ह्या 16 वार्ड क्रमांकामध्ये मला काम करायची संधी देऊन तरी मी 100% 1,00,000% मी आपलं पॅनल जिंकून आणि माझ्या पुरतं मी काम करेल नाही, सगळ्यांपुरतं मी काम करेल आणि पॅनल मी जिंकून आणणार आहे। जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार आहे, कुठल्या पद्धतीने आपली कार्यप्रणाली राहणार आहे? जनतेला साहेब जे काँग्रेस जे बीजेपी पार्टीने जे लोकांना सपोर्ट दाखवला आहे क्लिअर करतं ते खोटं आहे, ते आम्ही सिद्ध करणार आहे। ते खोटे मोसमी त्यांनी आता पण निधी कार्ड दिलेली नाही, आम्ही तुम्हाला क्लिअर करतो नाही, पण गोरगरिबीच्या घरावर आम्ही 4 पत्र 100% टाकून देणार आणि त्यांची सुविधा आम्ही त्यांना नळ रोड नाले ते सरकारचा त्यांचा अधिकारच आहे, पण आम्ही त्यांच्या घराचे कामं करणार, त्यांचे तुटके फुटके घरं बांधून देणार, राशनपाण्याची सोय लावणार, यादीमध्ये घरकुलामध्ये त्यांचं नाव टाकणार। आमच्याकडे जितकी मोठी मदत आम्ही तितकी त्या गोरगरीब लोकांना आम्ही इथून वार्ड म्हणजे आम्ही आमचा वार्ड सुंदर करणार।